आज पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी आदिवासींचा भव्य मोर्चा हा निघाला आहे। यामध्ये बंजारा समाज किंवा धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी या मागणीसाठी या ठिकाणी हा मोर्चा निघाला होता। आता आपल्यासोबत माजी आमदार सुनील भुसारा साहेब देखील आहेत, त्यांच्याशी देखील जाणून घेऊन नेमकं काय सांगाल का जे तुम्ही आज मोर्चा काढला या मोर्चाच्या अनुषंगाने काय सांगाल? आम्ही सातत्याने सांगत आलोय, धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे, बंजारा समाजाला सुद्धा व्हीजेएनटीमध्ये आरक्षण आहे। ज्या समाजांना ऑलरेडी आरक्षण संविधानामध्ये दिलेलं आहे त्यांनी पुन्हा आदिवासीमध्ये आरक्षण करण्याची मागणी चुकीची आहे, हे आमचं नेहमीप्रमाणे मत आहे। हे मत आमचं वैयक्तिक नाही, हे संविधानाचं मत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी संविधानाने या सर्व भटक्या विमुक्त जमातींना, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना या भटक्या विमुक्त जमातींना व्हीजेएनटीमध्ये आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाला सुद्धा आणि बंजारा समाजाला सुद्धा। आता पुण्याने मराठा गॅजेटमध्ये उल्लेख जो आहे तो उल्लेख जाती म्हणून आहे, जमाती म्हणून नाही। जाती या एससीमध्ये येतात, एसटीमध्ये नाही, जमाती एसटीमध्ये आहेत। त्यामुळे शेड्यूल ट्राईबचा जो काही मागणी बंजारा आणि धनगर समाज त्या ठिकाणी करतोय ती अत्यंत चुकीची आहे, संविधानाच्या विरोधामध्ये आहे, घटनेच्या विरोधामध्ये आहे। आणि जी गोष्ट घटनेमध्ये नाही ती मागणी करण्याचं धाडस हे लोक कोणाच्या भरोशावर करतात, याला सरकारचा पाठिंबा असा माझा आरोप आहे। त्या ठिकाणी खरं म्हणजे सरकारने त्यांना बोलावून घेऊन त्यांना योग्य ती माहिती दिली पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे। मागच्या काळामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने 1984 साली आणि आता 2024 साली 2 वेळेला धनगर समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळलेली आहे, सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे। असं असताना सुद्धा पुन्हा धनगर समाज ती मागणी करतोय, याला विद्यमान राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं पाठबळ असल्यामुळे ही मागणी करण्याचे धाडस करतायत। मला वाटतं त्या ठिकाणी सर्व आदिवासी आमदार खासदारांनी याला विरोध केला पाहिजे आणि गरज पडल्यास त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आवाहन मी त्या निमित्ताने करतो। धनगर समाजाचा असो किंवा बंजारा समाजाचं आरक्षण या अगोदर धुडकवलेलं आहे, मात्र कुठेतरी राज्य शासन त्याला पाठबळ देतोय असा आरोप माजी आमदार सुनील भुसारा यांनी यावेळेस केलेला आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, जव्हार, पालघर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।